सेर 11 राजापूर विरुद्ध युवा फ्रेंड्स यांच्यामध्ये होणारी लढत. मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो विवेक. युवराज रियालिटी स्पोर्ट संघाचा खेळाडू विवेक मॅन ऑफ द मॅच. आतिकभाई मिंगळी यांच्या हस्ते हा किताब इथे दिला जाईल. आतिकभाई आपल्याला विनंती राहते आपण आपल्या शुभ हस्ते हा किताब इथे वितरित करायचे. न्यू बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये राजा. नवीन बॅट आहे, नवीन धमाका करायचा आहे आणि तोच इरादा या राजाच्या माध्यमातून आखला गेलाय. स्ट्रोक चेक केला जातो या बॅटचा राजा सूटच्या माध्यमातून. यस यावी ग्राउंड शॉट आहे. भन्नाट गतीने खेळला गेलेला फटका, ताकदीने खेळला गेलेला फटका. राजा सूद ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार. विवेक कुर्ली संघाचा विवेक मॅन ऑफ द मॅच. लेगस्टिकच्या बाहेर बॉल. वाईडचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. एक एक्स्ट्रा रन इथे मिळाले. धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल. ओहो याही वेळी लेगस्टिकच्या बाहेरच ठेवला गेलाय. दिशा खराब पाहायला मिळते. मोठ्या विश्वासाने पहिलं षटक इथे सोपवलं गेलं ते ओमकार यांच्या हातामध्ये. खराब सुरुवात म्हणावी लागेल. या शानदार पंच शॉट आहे. बिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो साईने बॉल फील्ड केलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता अशाच पद्धतीने निर्धाव चेंडू इथे आवश्यक आहेत, परंतु त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे राजा सूदला इथे शांत ठेवणं अपेक्षित असेल. कारण राजाची बॅट जर इथे चौकारांची बोलीभाषा बोलू लागली तर मात्र ती थांबणार नाहीये. त्यामुळे राजावरती दबाव निर्माण करणं अपेक्षित आहे. डॉट बॉल याच्या जास्तीत जास्त पेश करणं अपेक्षित असेल. यावेळी ड्राईव्ह करण्याचा विचार होता परंतु असफल ठरतोय. निखिलने बॉल फील्ड केलाय. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. एक चांगली सुरुवात. राजा सूदच्या बॅटमध्ये निघालेले 2 चौकार, 2 अफलातून शॉट पाहायला मिळाले. एक कव्हरच्या दिशेने तर दुसरा मिड विकेटच्या दिशेने. एक पंच शॉट तर दुसरा अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. राजापूरचा राजा या मैदानामध्ये राज करताना इथे दिसलाय. सेर 11 राजापूर संघाकडून सलामीची जोडी आणि त्यांनी केलेल्या पहिल्या षटकामध्ये दमदार अशी सुरुवात. निखिल ऑन द मार्क. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. अनुभवी असा चालाक गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाच्या माध्यमातून वेगवेगळे टप्पे मेंटेन केले जात असतात. व्हेरिएशन पाहायला मिळेल. रॅपिड डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी, इन आणि आउट स्पिन दोन्ही स्पिन आपल्याला पाहायला मिळतील. निखिल ऑन द मार्क. राईट अराउंड द विकेट. यावेळी फुल टॉस चेंडू होता. पॅच करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न असफल आहे. शानदार पंच शॉट. नीलने मात्र स्वतःला ऍडजस्ट केलं नाही. परफेक्ट जज पाहायला मिळाला नाही त्याच्या माध्यमातून. 4 धावा इथे मिळाल्यात. हर्षदच्या बॅटमधून निघालेला चौकार. धावसंख्या 16. निखिलच्या पहिल्याच बॉलवरती केला वार. बॉलला दवडला सीमारेषा पार. बॅटमधून निघालेला चौकार आणि त्यामुळे आलेला दबाव. दुसरा चेंडू स्क्वेअर ऑस्टिंगच्या बाहेर. व्हाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाले ती संघाला. निखिल यस यावी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेटला पाहायला मिळतोय तो संकेत बॉलवरती येतोय. बॉल कसाही अडवला गेला तरी चालेल पण तो अडवणं महत्वाचं आहे. धावा रोखणं इथे आवश्यक आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव वाढेल आणि जेवढा दबाव वाढेल तेवढे खराब शॉट सिलेक्शन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. निखिल यस यावी फ्रंट फूटवरती येतोय. स्वतःला ऍडजस्ट केला आणि त्यानंतर ड्राईव्ह केला. पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर झोन आहे आणि त्या दिशेने मध्ये खेळला गेलेला फटका जो 1 रन देऊन जाईल. हो यस पूर्ण ताकदीने पॉवर बाज खेळला गेलेला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालंय.
मुन्नाने इथे चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. पूर्णपणे ताकदीने खेळला गेलेला फटका होता. कारण नुसती ताकदीने खेळून चालत नाहीये, तर बॉल टाइम करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि यावेळी हर्षद मात्र बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. टाइम थोडासा चुकीचं पाहायला मिळालं. तर आलेले सलग 2 डॉट चेंडू. षटक क्रमांक समाप्त झाला ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सेर-11 राजापूर संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावा. निखिलचं हे षटक केवळ 6 धावांचं इथे ठरलंय. कारण पहिलं षटक आपण 12 धावांचं पाहिलं होतं. निखिलने फेकलेलं दुसरं षटक केवळ 6 धावांचं. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या 18 पाहायला मिळते. सरासरी 9 रन पर ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळाले. बॉलिंग मार्गवरती येतोय मुन्ना. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं. राईट हँड राऊंड द विकेट. समोर राजा सूदसाठी फेकला जाणारा पहिला बॉल. गती कमी, क्लीन बॉल. चकवलंय, फसवलंय. राजा बॉलची वाट पाहत राहिल्या, परंतु बॉलने मात्र राजाची वाट लावली. मधली यष्टी उद्ध्वस्त झाले. गती कमी, विकेटची हमी. मुन्नाच्या या बॉलवरती राजा सूद सारखा आक्रमक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलाय. महत्वाचा मोहरा, हुकमाचा एक्का. किंग ऑफ राजापूर राजा मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 18. एक गडी गमावलाय. मुन्ना इथे सक्सेसफुल ठरलाय. मुन्नाने चुन्ना लावला तो यावी राजाला, जरूर असं म्हणावं लागतंय. फसवलंय. पुढचा चेंडू याही वेळी बॅकफुटवरती येऊन पंच केलाय. नील आहे तिथे, बॉल फील्ड करेल. एक डॉट बॉल इथे पेश केला जाईल. कमबॅक करून देताना आपल्याला मुन्ना इथे दिसतोय. आवश्यकता होती ती कमबॅकची, तो कमबॅक इथे होताना दिसेल. यावेळी ऑन साईडला खेळला गेलेला फटका. एक चिकी रन घेण्यास यशस्वी ठरलाय. हर्षदकर स्ट्राईक केल. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत ते मुन्नाने. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू इथे डॉट, तिसऱ्या चेंडूवरती घेतले गेलेले सिंगल. त्यामुळे स्ट्राईक यावी हर्षदकडे येते. हर्षदच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. आक्रमण करायचं आहे कारण राजा मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यामुळे हर्षदला इथे धावांचा पाऊस पाडावा लागेल. मुन्ना ओ यावी खराब शॉट सिलेक्शन. फॉरवर्ड लेवल खेळण्याचा प्रयत्न. चकवलं, गती कमी ठेवली, टप्पा मागे खेचला. फिंगर रोलिंग पाहायला मिळालं. थोडंसं आतमध्ये वळण घेणारा बॉल. चकवतोय फलंदाजाला. यष्टीरक्षकाने केली कमाल. बॉल गॅदर केला आणि स्टंप आउट करून मैदानाच्या बाहेर दबडले ते हर्षद याला. दुसरा धक्का इथे बसतोय. सेर-11 राजापूर संघाला बसलेला दुसरा धक्का. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो मुन्ना. चलाकी दाखवतोय. मास्टर माइंडनी गोलंदाजी इथे केले. सुपर ब्रेनचा त्याने इथे वापर केला. इन आणि आउट दोन्ही स्विंग करताना पाहायला मिळालेत. न्यू बॅटर फलंदाज मिजान इथे दाखल झालाय. मिजान यस यावी खूपच वाट पाहावी लागली होती. फलंदाजाला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू कॅरी झालाय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 20. केवळ 2 रन्स इथे खर्च केल्यात आणि महत्वाच्या 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. हर्षद आणि राजा सूद दोन्ही महत्वाचे फलंदाज डगआउटच्या दिशेने धाडण्यात यशस्वी ठरला तो मुन्ना. धावसंख्या 20. 20 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. समीर नवाले आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. बॉलिंग मार्गवरती संकेत. राईट हँड राऊंड द विकेट. ओ खराब. इथे चूक झाली. चुकीला इथे माफी नाही आहे. इथे मिळत आहेत समोरच्या संघाला 4 धावा. कॅच पकडण्याचा प्रयत्न सफल. टच अँड आउट. 4 धावा. चौकार इथे पाहायला मिळालाय.
फुल फोर्सने ताकदीने खेळला गेलेला फटका परफेक्ट मिडल होता, परंतु बॉक्स आउट होऊ शकला असता. क्षेत्ररक्षक होता तिथे तयार, स्वतःवर नियंत्रण राखू शकला नाही आणि इथेच गफलत झाली आणि 4 धावा मिळाल्या संघाला. यावेळी सॉफ्ट हँडचा वापर केला, अंडर द आय येऊ दिला बॉलला आणि त्यानंतर बॅटचा फेस इथे ओपन केला. एक सिंगल प्राप्त करतोय. स्ट्राईक रोटेट केली गेली. प्रत्येक बॉलवरती दाब घेण्याचा प्रयत्न इथे चाललाय आणि आतापर्यंत सक्सेसफुल ठरलेत ते. धावसंख्या इथे पोहोचले ती 25 या अंकावरती. 25 रन. शेवटचं षटक आहे इथे प्रगतीपथावरती. मुन्ना वारंवार चर्चा करतोय, काही सूचना इथे देतोय. पुढील चेंडू मिजानसाठी. हो, यावी फसवले. नो बॉलच्या थोडासा पुढे ठेवला गेलेला टप्पा होता आणि खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. गती कमी होती त्यामुळे कम्प्लिटली चकला गेला. यष्टीरक्षकाने केली नाही चूक. निखिल आहे तिथे आणि दमदार कामगिरी करताना निखिल पाहायला मिळालाय. आणखीन एक मोहरा इथे गारद होतोय. धावसंख्या 25 रन. यावेळी अंतिम क्षणी स्वतःवरती नियंत्रण राखले. पुढील चेंडू. हो, यावेळी चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. साईच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल. कॅच आउट झालाय. यावेळी साईने कॅच घेतली, पकडली. चौथा धक्का इथे बसलाय. प्रशांत इथे दाखल झालाय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावसंख्या स्थिर आहे 25 रन. फिल्डिंग मध्ये थोडीशी गफलत. दुसरी धाव घेण्याचा चाललेला प्रयत्न. एकच रन संघाच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 26 या अंकावरती. 27 धावांचं लक्ष युवा फ्रेंड्स ते संघासमोर असेल. सुरुवात लाजवाब झाली होती, परंतु त्यानंतर शानदार कमबॅक करून दिला तो मुन्नाने फेकलेलं तिसरं षटक, ज्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. राजा सूद आणि हर्षद ही सलामीची जोडी डगआउटच्या दिशेने धाडली गेली आणि त्यानंतर मॅचला कंट्रोलमध्ये आणलं गेलं आणि एक शानदार कमबॅक झालेला पाहायला मिळाला तो युवा फ्रेंड तेली संघाचा. पहिलं षटक ओमकारचं जे 12 धावांचं ठरलं. त्यानंतर दुसरं षटक निखिलने इथे फेकलं जे 6 धावांचं पाहायला मिळालं. त्यानंतर मुन्नाने फेकलेलं षटक अतिशय लाजवाब आहे. केवळ 2 धावा त्याने इथे खर्च केल्या आणि 2 विकेटही प्राप्त केल्या. संकेतचं शेवटचं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल. 6 धावा त्याने इथे खर्च केल्यात. एकूण निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सेर 11 राजापूर संघाने धावा बनवल्या 26. 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते युवा फ्रेंड्स ते संघासमोर. सलामीची जोडी निखिल आणि बाला म्हणजे संकेत उर्फ बाला. सत्तावीस धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग एंडला निखिल, नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सोहम. विकेटला क्षेत्ररक्षक आहे पप्याने बॉलला फील्ड केले.
निर्धाव चेंडूने षटकाला सुरुवात करताना सोहम दाखवेल का या मैदानावरती आपला दम. परफेक्ट यॉर्क, परंतु यष्टॅन पासून मागे पाहायला मिळालं होतं यष्टी रक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने इथे केलंय. निखिल यावी डगआउटच्या दिशेने परततोय. स्टंप आउट होऊन क्रीडांगणाच्या बाहेर यावं लागतं ते निखिलला. खूपच पुढे येऊन खेळण्याचा त्याने केलेला इरादा होता, परंतु फसवलं गेलं ते सोहमच्या माध्यमातून. यष्टी रक्षकाने केली नाही चूक. अतिशय क्लीन वर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिला धक्का, पहिला हात इथे बसलाय युवा फ्रेंड्स ते संघाला. फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये रोहन. सोहमच्या पुढील चेंडूचा सामना. क्लीन बॉल, परफेक्ट परफेक्ट यॉर्क फेकला गेलेला बॉल. उजवी यष्टी उद्ध्वस्त. एवढ्या भन्नाट गतीने फेकला गेलेला बॉल होता. बॅट खाली ड्रॉप होईपर्यंत बॉलने इथे उजवी यष्टी उद्ध्वस्त केली, डिस्ट्रॉय केले. दुसरा धक्का इथे बसतोय. युवा फ्रेंड्स ते संघ इथे संकटामध्ये आहे. सलामीची जोडी जगावच्या दिशेने परतले. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे दाखल होतोय तो यावी साई. एक बेस्ट बॅट्समन आहे, परंतु यावी बेस्ट असा रोल त्याच्या माध्यमातून प्ले होणं इथे अपेक्षित असेल, आवश्यक असेल. संघ अडचणीमध्ये असताना तुम्ही कसे खेळता, आपल्या संघाचे तारणहार कसे बनता, हे इथे खूप महत्त्वाचं ठरेल आणि ते कामगिरी इथे साईला बजवावी लागेल. यावेळी लेग ब्रेक केलेला चेंडू होता. यष्ट कम्प्लिटली क्लोज करून खेळण्याचा इरादा यावेळी साईचा, परंतु इथे आलाय तो डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्कोर कार्ड ओपन झालं नाहीये. एवढी भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सेहर 11 राजापूर या संघाकडून. पुढील चेंडू क्लीन बॉल. आणखीन एक भन्नाट वेगाने फेकला गेलेला बॉल मधली यष्टी उद्ध्वस्त करतोय. डगआउटच्या दिशेने साई. अफलातून गोलंदाजी, मेडन ओव्हर आणि प्लस सोबत 3 विकेट प्राप्त केलेत. लाजवाब गोलंदाजी, या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर, परंतु सक्सेसफुल जर आपण पाहिलं तर 3 विकेट या ओव्हर मध्ये प्राप्त केलेत. सोहमने दाखवला दम. सेहर 11 राजापूर संघाकडून सोहमने पहिलं षटक इथे हाताळलंय. निर्धाव षटक आणि 3 महत्वाच्या विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. लाजवाब गोलंदाजी सोहमच्या माध्यमातून इथे प्राप्त पेश केली गेले. आणि म्हणूनच सेवेंद्रच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. दुसरं षटक यावी खराब खराब ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. 1+1 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. एकाने कष्टाने कमावलंय, दुसरा इथे गमावतोय की काय. सोहमने अतिशय प्रतिम गोलंदाजी केले, परंतु यावी ताकदीने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. कव्हरचा ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय. एक रन यावी मिळेल. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. पुढील चेंडू बॅक हँड डिलिव्हरी करायची होती. आतमध्ये वळण देण्याचा विचार होता, परंतु टप्पा चुकला. लेग स्टिकच्या बाहेर गेला बॉल. पंचाने समांतर हातामध्ये इशारा केलाय. व्हाईट बॉल. पुढील चेंडू ओहो यावेळी वाईड लाईन यॉर्क फेकलाय. अचूकता दाखवली गेले. परफेक्ट लाईन लेन मध्ये फेकला गेलेला बॉल. डॉट बॉल. यानंतर होणारा सामना ऑल मिरकरवाडा विरुद्ध सेहर 11 राजापूर यांच्यामध्ये होईल. सेहर 11 आपण याची नोंद घ्या. आपल्याला बॅक टू बॅक सामना इथे खेळायचा आहे. राईट हँड राउंड विकेट. नेक्स्ट बॉल. मिरकरवाडा संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल आहे. व्हाईट बॉलचा येतोय इशारा, त्यामुळे थोडीशी चर्चा इथे केली जाईल. कारण पहिली ओव्हर मेडन जरूर आले, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर अशा धावा दिल्या गेल्या, डोनेट केल्या गेल्या तर मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो संघ. त्यामुळे इथे टीम मीटिंग जरूर घेतली गेली. काही गोलंदाज सूचना दिल्या गेल्या कशा पद्धतीने आपल्याला बॉल सोडायचा आहे, कुठे ठेवायचा टप्पा, याच्या सूचना या गोलंदाजाला सेवेंद्रला दिल्या गेल्या आहेत. परंतु या सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये होतं का पाहूया. राईट हँड राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. संकेतसाठी फुलटॉ चेंडू टॅप केलाय. पॉइंटच्या दिशेने कॅरी होतोय बॉल. 1 रन
याही चेंडूवरती मिळेल. प्रत्येक बॉल मध्ये धाव कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा. क्लीन बॉल. इथे अंदाज चुकलाय. वाटलं होतं बॉल वळण घेणार नाही, परंतु यावेळी लेग टर्न झाला बॉल. क्लीन बोल्ड होतोय. डावी यष्टी उद्ध्वस्त होते. संकेत डगआउटच्या दिशेने परततोय. धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 8 धावा. 8 या धावसंख्येवरती स्थिरावलेली ही संख्या. आणि इथे क्लीन बोल्ड झालाय. वारंवार लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. डावे यष्टीच्या बाहेर बॉल ठेवून आतमध्ये वळण देण्याचा प्रयत्न, परंतु आतापर्यंत नाकाम ठरला होता. परंतु महत्वाच्या शेवटच्या बॉलवरती मात्र इथे कारनामा करून दाखवलाय. एक विकेट त्याने इथे प्राप्त केले. बॉलिंग मार्गवरती राजापूरचा किंग राजा सूद राईट फ्रॉम द विकेट. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. राजा पहिलाच बॉल खराब दिशेने फेकताना पाहायला मिळालाय. एक रन एक्स्ट्रा इथे मिळाले. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचली. सेवेंद्रने बॉल फील्ड केलाय. चांगला काउंटर ब्लॉक करताना इथे पाहायला मिळतोय. ते बॉलला तो सेवेंद्र. राजा क्लीन बॉल्ड. लेग ब्रेक केलेला चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा नो लाईनच्या थोडासा पुढे ठेवला. फसला फलंदाज. बाहेर जाऊन बसला फलंदाज. आणखीन एक मोहरा गारद झालाय. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 9 धावा. अडचणीमध्ये येतोय युवा फ्रेंच तेरी संघ, परंतु ज्याने लाजवाब गोलंदाजी केली. 2 धावा देऊन 2 विकेट ज्याने प्राप्त केल्या तो मुन्ना यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये कमाल केले. फलंदाजीमध्येही तीच कमाल करायची आहे आणि मॅच मध्ये धमाल आणायची आहे. आणि तो प्रयत्न इथे होतो का पाहूया. यावी फेकला गेलेला बॉल लंग द कार्पेट. फॉलो थ्रो मध्ये फील्ड करताना राजा. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी यावी शहर 11 राजापूर संघाकडून पाहायला मिळाली. पहिलं षटक निर्धाव 3 विकेट आणि त्यानंतर दुसरं षटक थोडंसं महागडं. राजा. राजा टू मुन्ना. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पायावरती आदळलाय बॉल. तो निर्धाव चेंडूची सांगता होईल. षटक क्रमांक समाप्त होतोय ते यावी 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा. मिजान बॉलिंग मार्गवरती. मनगडाचा पुरेपूर वापर करून फेकला गेलेला बॉल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1 रन देईल. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळला गेलाय. पंच प्रॉपरली झाला नाही. मिस टाइम शॉट. सरळ गोलंदाज इथे बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय. यावेळी परफेक्ट यॉर्क फेकला होता. स्टेट खेळण्याचा इरादा होता. परफेक्ट मिडल परफेक्ट पंच झाला नाही. सलग दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुट पंच आहे. पॉवर पंच आहे. हॅमर पंच आहे. संकेतच्या बॅटमध्ये निघालेला चौकार 4 धावा देऊन जाईल. 4 धावेने जंप होईल. ती धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावरती. औपचारिकते या मॅच मध्ये कारण शानदार फलंदाजी करू शकला नाहीये संघ. तो या युवा फ्रेंच ते आणि या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो शहर 11 राजापूर. आपल्याला बॅक टू बॅक सामना खेळायचा. यानंतर होणारा सामना शहर 11 राजापूर विरुद्ध ऑल मिरकरवाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. शहर 11 राजापूर ऑल मिरकरवाडा संघनायक आपण टॉससाठी त्वरित या. आणि या मॅचचा